चंद्रशेखर ओळेकर, चंद्रशेखर ओळेकर आपण कुठे असाल तर लगेच यायचं आहे. 5 ओव्हर का 4 ओव्हर? 5 5 5 काय 5 5 वेळ लागले? हां 5 बोलला कोण बोलला? तो आता होतो उद्या बोलते 4 ओव्हरचा. चला 5 ओव्हरची मॅच असेल लक्षात घ्या. चला मॅच ऑन करा लगेच. होणार मॅच 3-3-6. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. धर्मेंद्र आणि महेश ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. पहिला गोलंदाज ज्ञानेश्वर डागी. इथे बॅट सापडले गेले मात्र ब्रदर्स या नावाची. कोणाची बॅट असेल तर त्याने ओळख पटवून इथे पैसे देऊन घेऊन जायचं. चला मॅच ऑन करा प्लीज. सामन्याला सुरुवात केली जाते. 5 षटकांचा हा सामना. ज्ञानेश्वर डाकी गोलंदाजी मार्गावर आहे तर धर्मेंद्र आणि महेश ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. पहिला चेंडू फक्त हलकीची दिशा दिली. ऑफसाईडला चेंडू केला जातोय. लॉंग ऑफ रिझनचा क्षेत्ररक्षक खूप वेगाने येतोय. गडी बिग विकेट. महेश बॅक टू द पवेलियन. काय गरज होती का या विकेटची? थँक्यू डी जी. खराब परिस्थिती. पहिल्या ओव्हरमध्ये 2 गडी बाद झालेत. लक्षात घ्या शेवटची 10 मिनिटं फक्त जेवणाचा काउंटर चालू राहील. 10 मिनिटानंतर काउंटर बंद केला जाईल. जर कोणाला जेवायचं असेल तर त्यांना विनंती असेल लवकरात लवकर या आणि जेवून घ्या. 10 मिनिटानंतर काउंटर बंद केला जाईल लक्षात घ्या.
जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. ज्ञानेश्वर डाकी गोलंदाजी मार्गवर आहे. सलामीची जोडीची मैदानामध्ये आली होती ती जोडी मात्र पुन्हा एकदा कॅच आहे. नंदू पाटील याच्या हातामध्ये मिड विकेट क्षेत्रामध्ये अजून एक विकेट गमावली गेले. तिसरा गडी तंबूमध्ये परतला जातोय टीम मालवणी संघाचा. काय ना कोण आहे? संतोष आणि प्रमोद आहे ना. मिलन आउट झालं ना. थँक्यू डीजे. खराब परिस्थिती. ज्या प्रकारे रेशन दुकानावरती गहू तांदूळ घेण्यासाठी लाईन लागली जाते तशी लाईन लागले. तू चल मैं आया असं काहीतरी चित्र पाहायला मिळत आहे. कारण लागोपाठ विकेट गमावले जात आहेत. कुठलाही फलंदाज मैदानामध्ये तंबू गाडून उभा राहत नाही आहे. एखाद्या फलंदाजाला शांत आणि दिमागी खेळ करणं गरजेचं आहे. कारण क्रिकेटमध्ये म्हटलं जात आहे ना की अति घाई संकटात नाही. ती घाई नक्कीच थोडासा संकटचा सावट इथे पाहायला मिळतोय तो म्हणजे मालवणी या संघावर. यावेळी फक्त दिशा दिले. स्क्वेअर लेग रिझनमध्ये शतरक्षक आहेत. ध्यान यांना आपण पाहतोय. एक चांगले शतरक्षक पाहायला मिळत आहेत. एक सिंगल मिळाली जाईल. सिंगलने धावफलक पुढे सरकत असताना 3 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळत आहे. द्रुतगती अवस्थेमध्ये 3 गडी बाद 3 धावा असा धावफलकावरती पाहायला मिळतोय टीम मालवणी संघाचा. मॅचचा शिल्पकार बनावा लागेल. एकाच जागेवर खेळावा लागेल. कुठेतरी आपल्या संघाला सावरणं गरजेचं आहे. कारण पहिली जे 3 चुक्या केल्या गेल्यात त्या चुकीवरती कुठेतरी पांघरून घालणं गरजेचं आहे. आता मात्र इथे आपण पाहिलं तर हा डॉट बॉल पाहायला मिळतोय आणि पहिला षटक संपला गेलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाचा धावफलकावरती पाहायला मिळतोय तो म्हणजेच 3 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 धावा ज्ञानेश्वर डाकी याने पूर्णपणे कंजूसगिरी गोलंदाजी केली. हा पिंट्याचा ठीक आहे. हां 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 ठीक आहे. हां हां मेगा बसला नाही पहिला षटक संपला गेलाय. संघाच्या धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 3 धावा. मनोज पाटील येतो गोलंदाजी मार्गावर. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल. या संघाला मोठा संघ अव्वल संघ का नाव दिलं आहे वाघबीळ या संघाला? कारण गेल्या सीझनमध्ये 9 पारितोषिक या संघाच्या नावावरती का आहेत? एक ते छोटंसं उदाहरण ज्ञानेश्वर डाकी याने दिलं आहे. जबरदस्त गोलंदाजीचा मारा केला. 3 विकेट आपल्या नावावरती केल्यात आणि 3 धावा फक्त खर्च केल्यात. आणि त्याच लाईनमध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी त्याच दिशेने करत असताना त्याच प्रकारची गोलंदाजी मनोज पाटील याच्याकडून पाहायला मिळते. 4 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा पुढील चेंडू यावेळी आउटसाइड द लेग स्टंप. अंपायर डिसिजन. एस इज अ वाईड बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये भर आणि अवांतर धावेने 1 धाव ही धावफलकावरती जोडली जाते. लक्षात घ्या आजूबाजूला जर कोण एन्जॉय करण्यासाठी बसले असतील आणि कोण जेवणाचं बाकी असेल तर विनंती करतो फक्त शेवटचे 5 मिनटं काउंटर चालू राहील.
आणि शेवटच्या 5 मिनिटानंतर काउंटर बंद केला जाईल. त्यानंतर तुम्ही आलेत तरीसुद्धा तुम्हाला जेवण दिलं जाणार नाही, लक्षात घ्या. त्यामुळे 5 मिनिटाच्या आतमध्ये आपण येऊन जेवण करून जायचं आहे. संतोषी मारला ना. थँक्यू डी जे. खराब चेंडू होता आणि पूर्णपणे समाचार घेतला आणि स्क्वेअर लेग रिझनमध्ये तो एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला गेला. फलंदाज चौकाराने धावफलक पुढे सरकला गेल्यात. 9 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. प्रथमतः बॅटिंग करत असताना मालवणी मास्टर्स हा संघ कारण टॉस धरला होता आणि टॉस हरल्यानंतर बॅटिंग या संघाच्या खात्यामध्ये दिले गेले. आता मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, काय गरज होती का? आता मात्र पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न, इथे काय केलं जाते? धावा धावफलकावरती जर पाहायला गेलात तर 10 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 10 धावा धावफलकावरती. प्रथमतः बॅटिंग करतोय मालवणी संघ. थोडासा स्थिती खराब आहे, मात्र त्या स्थितीमधून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करावे लागतील आणि प्रयत्नार्थी परमेश्वर असंच म्हटलं जाते. मात्र प्रयत्न करणं गरजेचं आहे. परमेश्वर पण फक्त बघत असतो की जो मेहनत करतो त्यालाच फक्त फळ दिलं जातं. मात्र ती मेहनत करावी लागेल क्रिकेटमध्ये मित्रांनो, कारण मेहनत जोपर्यंत करत नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये आपलं नाव येत नाही आहे. आज 40+ खेळाडू आपण पाहतोय, 50 वर्षीय खेळाडू, 50+ चे खेळाडूही आपण पाहतोय. आज नक्कीच महिला वर्ग इथे उपस्थित आहेत आणि नक्कीच त्यांचा विचार असेल की सकाळच्या सत्रामध्ये ही लोक जातात खेळण्यासाठी, काय करतात. आज नक्कीच त्याही कौतुक करत असतील त्यांच्या पतींचं की नक्कीच कुठेतरी काहीतरी चांगलं काम, कुठेतरी फिटनेस आहे. नक्कीच मी तुमच्यासाठी सांगेन की हा जो 40+ क्रिकेट चालू आहे हे नक्कीच असंच चालू राहावं हीच अपेक्षा. कारण याच क्रिकेटने थोडंसं काय होईना मात्र आयुष्य वाढतं आहे, फिटनेस खेळाडूंची चांगली राहते. खराब चेंडू होता पंचाने 9 चेंडू इथे घोषित केला. इट्स अ बीमर बॉल. कमरेच्या वरच्या भागावरती चेंडू हाताला गेला होता, मात्र समाचार पूर्णपणे घेता आला नाही आहे. कारण ज्या साईडला तुम्ही पूर्णपणे त्या डोंगरावरती जरी मारलात तरी फक्त एकच धाव आहे, किंवा या मातीवरती मारलात तरी सुद्धा एकच धाव आहे. वन प्लस वन अशा 2 धावा, 2 धाब्याने धावफलक 15 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिला षटक चांगला होता गोलंदाज ज्ञानदेव डाकियाच्या गोलंदाजीमध्ये. आता मात्र हा चेंडू पडल्यानंतर कुठलेंतवरून अप्रतिम उसळी पाहायला मिळाली. मात्र काय यष्टीरक्षण केलं जातं राकेशच्या माध्यमातून, कौतुक करावं लागेल राकेशाचं. एक जबरदस्त यष्टीरक्षण वाघबीर संघामधून प्रत्येक वेळी केलं जातं. वाघबीर संघ जर आपण पाहिला तर नामांकित खेळाडू, ज्याने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्या नावाचं डंका वाजवला असे सर्व खेळाडू या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 15 धावा धावफलकावरती, 2 षटकांचा खेळ संपला आहे आणि 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. एका साईडला आयुष्य टेनिस क्रिकेटमध्ये ज्याने मोठं नाव घेतलं, आपल्या वाघबीर गावाचं नाव पुढे गेलं, तो पंकज गोंधळे आपण पाहतोय. ज्याने टीम तयार करून वाघबीर गावाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला, तो ठाणे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मेघनाथ गोंधळे सर यांना आपण पाहतोय. गणेश मनेरा असोत, नंदू पाटील असोत, मनोज पाटील असोत, एक बलवान संघ या वाघबीर गावाला म्हटलं जाते. आणि तोच संघ आज सेकंड राऊंडमध्ये परफॉर्मन्स करत असताना क्रमांक 3चा गोलंदाज नंदू पाटील गोलंदाजी मार्गवर आहे आणि नंदू पाटील याच्यासाठी सुवर्ण संधी आहे.
पहिल्या चेंडूवरती जर बोल्ड कराल तर विनायक पाटील याच्याकडून 1 किलो कोळंबी दिली जाणार आहे. नंदू पाटील याच्यासाठी पहिल्या चेंडूवरती जर बोल्ड केला तर विनायक पाटील याच्याकडून 1 किलो कोळंबी दिली जाणार आहे. पहिला चेंडू फक्त दिशा दिले. कॉर्नर रिझन मध्ये पंकज गोंधळे अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फक्त एक सिंगल मिळाली जाईल. सिंगलने धावफलक पुढे सरकत असताना 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 16 रन ऑन बोर्ड, 16 धावा आपण पाहतोय. तिसरा षटक मार्गस्थ आहे. प्रथमतः बॅटिंग करत असताना मालवणी संघाला आपण पाहतोय, कारण टॉस हारला होता. टॉस जिंकला होता मेघनाथ गणेश मनेरा याने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. क्या बात आहे. हॅट्रिक नंदू याने घेतली तर 5 किलो कोळंबी दिली जाईल पिंट्या मोगरपाडा याच्याकडून. विकेटची हॅट्रिक जर पूर्ण केली तर 5 किलो कोळंबी. आज संध्याकाळी वाघबी संघाची पार्टी पूर्णपणे नंदू याच्या हातामध्ये आहे. मोठा फटका केला तर फटका जातोय सरळ मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. 6 धावा मिळत आहेत फलंदाज प्रमोद याला. थँक्यू. षटकाराने धावफलक पुढे सरकला गेले. संघाच्या धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 22 धावा. आता मात्र कुठेतरी धावा येत असताना पाहत आहे. षटकार आल्यानंतर आपण पाहतोय तर पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या. त्यानंतर या षटकामध्ये नंदू याच्यावरती एक मोठा अटॅक केला गेला. पुन्हा एकदा स्कोर लेग रिझनमध्ये क्षेत्ररक्षक नांदेव डाकी यांना आपण पाहतो. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. वाघबिल संघाकडून कुठलीही चुकी केली जात नाहीये, कारण त्याही संघाला माहिती आहे की एक चुकी नक्कीच खूप महाग पडू शकते. एका धावेने 23 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 23 रन्स, 23 धावा. मिड विकेट क्षेत्रामध्ये गणेश मनेरा एक चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फक्त सिंगल मिळाली जाईल. सिंगलने धावफलक पुढे सरकत असताना 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अंतिम आणि शेवटचा बॉल बाकी आहे. या षटकामध्ये अजूनपर्यंत 9 धावा 5 चेंडूमध्ये नंदू याने खर्च केल्यात. तिसरा षटक मार्गस्थ आहे. 24 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका पोहोचला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक येत आहेत. कुमकेश करतोय चुकी. छेड सुटला जातोय. जीवनदान मिळाला जातोय आणि या जीवनदानाच्या साहाय्याने 2 धावा पूर्ण करतात. 3 षटकांचा खेळ संपलाय. संघाच्या धावा धावफलकावरती पाहायला मिळतात 26 रन. SDJ थँक्यू डीजे. चला मायक्रोफोनवरती करूया थोडासा फेरबदल, कारण तुमच्या समोर जुळले जातील आमचे साथी समालोचक एम प्रकाश सर.
धन्यवाद कडू. आणि नक्कीच 3 शतकं संपल्यानंतर धाव संख्या धाव फलकावरती 26 धावा झालेल्या आहेत. आणि नक्कीच आणखीन एक टॉपचा गोलंदाज वाघवील संघाचा स्टार खेळाडू, मागच्या स्पर्धेमध्ये त्यांनी उत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार पटकावला होता, तोच गोलंदाज प्रयत्न मनेरा. मात्र प्रयत्नाचे काय प्रयत्न असतील या 6 चेंडूमध्ये या ओलंदाजीमध्ये. आणि नक्कीच बघूया बॅटर संतोष कोळी आणि प्रमोद कोहली आहेत. सामना सुरू आहे. आणि 6 चेंडूमध्ये मागच्या स्पर्धेमध्ये 3 गडी बाद आणि 6 बॉल डॉट ते टाकले होते. आणि जबरदस्त आणि तो ठरला त्या स्पर्धेमधील उत्कृष्ट गोलंदाज. सुंदर चेंडू, तितकासा सुंदर फटका असेल. डॉक्टर साहेब तिथे चांगली थ्रो देखील होते. राकेश यष्टीरक्षक आहेत. चेंडू सापडत नाही, मात्र या फटकावरती आलेल्या आहेत त्या 2 धावा. सुंदर फेकी केली होती, मात्र राकेशचा चेंडू व्यवस्थित गॅदर करता आला नाही यष्टीरक्षक. आणि नक्की त्या फटक्यावरती 2 धावा. 2 धाव्याने संघ जातोय मालवणी संघ 28 या धावेवरती. संतोष कोहली स्ट्राईकवर आहेत. नॉन स्ट्राईकला प्रमोद कोळी आहेत. दोन वेळेला थांबले गोलंदाजी करताना प्रयत्न. स्टेप आउट झाले, थोडे पुढे आले, सरसावले, मात्र यष्टीरक्षक आपली चांगली कामगिरी बजावतोय. आणखीन एक गडी बाद संतोष कोळी यांच्या रूपाने मालवण्यात बसतोय. आणखीन एक धक्का संतोषच्या नावाने. बघा सामना सुरू आहे आणि वाघवीलचं नाव आल्यानंतर वाघवीलच्या वतीने हे गाणं वाघवीलला समर्पित केलं जातं. आणि नक्कीच सुंदर हे आगरी कोळ्यांची जी वस्ती आहे मुंबईमध्ये आहे, ठाणे जिल्ह्यामध्ये आहे, पालघर जिल्ह्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये आहे. आणि नक्कीच आगरी कोळी सामाजिक संस्थामार्फत ही स्पर्धा क्रमांक 4 आपण बघतोय. ओला स्पोर्ट्स ओला मास्टर त्यांच्या वतीने सुंदर स्पर्धेचं आयोजन नियोजन. आणि जे कोणी जेवायचे बाकी असतील कृपा करून लवकर लवकर जेवून घ्यायचं आहे. चेंडू लांब जातो, जास्त धाव मिळणार नाही, फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. 1 धावेने संघ जातो पुढे 29 या धावावरती. जे प्रेक्षक जे पाहुणे जे खेळाडू जेवायचे असतील कृपा करून त्यांनी जेवण घ्यायचं आहे. नंतर मग संध्याकाळी बोलू नका आम्ही ओल्या गावांची उपाशी गेले हो. चेंडू हवेमध्ये अगदी मनोज समोर चेंडू खाली आहे, थोडे कमी पडले मनोज. 1 स्पॉन चेंडू अडवला जातोय. मात्र हा चेंडू पकडण्यासाठी 3 खेळाडू एकत्र आलेले आहेत. या फटक्यावरती आलेल्या आहेत त्या 2 धावा. मात्र ही जी जोडी आहे ना मालवणी संघाची सक्सेसफुल जोडी आहे. एका बाजूला मिलिंद, एका बाजूला प्रमोद. ही जी जोडी आहे ना ही जोडी टिकली तर नक्कीच येणाऱ्या आता चेंडू जे बाकी आहेत ती जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असतीलच ते. आत्ता ही जी खरी मॅच आहे आगरी आणि कोळ्यांची असं म्हटलं हरकत नाही आहे. सुरेख सुंदर सक्सेसफुल वंडरफुल हा येतोय मिलिंदच्या बॅटमधून दमदार बहारदार षटकार. मिळतील मालवणी संघाला 6 धावा. षटकाराने धाव झालेल्या त्या
37, लॉस ऑफ 4 विकेट्स. एक चेंडू बाकी षटकातील नक्कीच मार बसतोय. प्रयत्न म्हणणाऱ्यांना चांगली बॅटिंग केली जातं प्रमोद आणि मिलिंदच्या माध्यमातून. अगदी समोर खेळतोय, थोडे कमी पडले आणि आज जातो सीमारेषे बाहेर. दन 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 हा येतोय चौकार. सुपली सोन्याची रे सुपली सोन्याची अशी बाणानं बंदाची सुपली धन्यवाद धन्यवाद डीजे. आणि नक्कीच सुंदर गाणं डीजे मार्फत मगाशीचं गाणं आपण, धन्यवाद डीजे. पहिलं गाणं आपण ऐकलं वाघवेलच्या आगरी, आणि दुसरं जर आता गाणं आपण ऐकतोय हे जे गाणं आहे मालवणी गावातील एक चांगली आपली कोलीनबाई आहे, तिच्या वतीने हे जे गाणं आपल्या कोळी समाजाला चांगलं सुंदर गाणं. धन्यवाद धन्यवाद डीजे. नक्कीच भागीरत्न ताई आहेत आणि रुपेश कोळे यांची आई आहे, त्यांच्या वतीने सुंदर गाणं आपण डीजे मार्फत आपण ऐकतोय. धावसंख्या झालेल्या त्या 41 धावा. मात्र नक्की सरासरी आपण बघितली तर 10.25 अशी आहे. अंतिम शतक शेवटचे 6 चेंडू. पंकज गोंडले आणि पंकज सहसा हे 6 चेंडूमध्ये मोठे फटके मारून देणार नाही. आज नक्कीच प्रामाणिक प्रयत्न असेल आणि नक्की ते 2 बॅटर आहेत मालवण संघाचे, जबरदस्त आहेत, प्रयत्न करतीलच मारण्याचा. प्रमोद कोळे यांच्या बाजूने आडवा फटका खेळला जातोय आणि हा फटका फाईन लेग परिसरामध्ये डॉक्टर साहेब तिथे चांगली फिल्डिंग, चांगली फेकी, चांगला थ्रो डॉक्टर साहेबांच्या वतीने केला जातोय. स्ट्राईक कोणाला मिळू द्या, मात्र दोघे बॅटर चांगले आहेत. घोडबंदर परिसरामधील एक नामवंत व्यक्ती, यंग ड्रेसिंग पर्सनॅलिटी, माजी नगरसेवक सन्माननीय श्री सिद्धार्थजी ओलेकर सर यांचं इथं आगमन होत असताना, वेलकम सर. सर्वांचे लाडके दादा सिद्धदादा यांचं इथं आगमन आपण पाहतोय. त्यानंतर नगरसेवक सन्माननीय श्री सुरकर सर यांचं इथं आगमन झालं. वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत. अग्रिकोळी सामाजिक संस्थेचे ओला या स्पर्धेमध्ये आपल्या दोन्ही व्यक्तींचं सहर्ष स्वागत. सर्वांचे लाडके सिद्धार्थजी ओलेकर सरांचं इथे आगमन. त्यानंतर सुरकर सर, त्यांच्या समवेत आपण पाहतोय अजून मान्यवर व्यक्ती तो उपस्थित झाले. तर सर्वांचं सहर्ष स्वागत. ओटू कॉम्बॉक्स हेमा सर. नक्कीच या आपल्या स्पर्धेसाठी ओळा मास्टर या स्पर्धेमध्ये सर्व सकाळपासून आतापर्यंत आणि उद्यापर्यंत सर्व सन्माननीय व्यक्ती, आदरणीय व्यक्ती, सर्व समाजसेवक आपल्याला इथे उपस्थित दिसतीलच. लेकिन आता उपस्थित सर्व मान्यवरांचं देखील स्वागत आहे. अग्रिकोली सामाजिक संस्थेमार्फत आणि ओळा स्पोर्ट्स ओला यांच्या वतीने सर्व पाहुण्यांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व संघांचं हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या झालेली ती 45 धावा. नवीन बॅटर निलेश.
मोठा फटका बघायचा, किती धावांचा फटका, मात्र जास्त धाव मिळणार नाहीये. मिळतील फक्त आणि फक्त एकच धाव. चांगला प्रयत्नामध्ये आहे, मात्र तिथे फटके त्या बाजूला डिक्लेअर आहे. मात्र चेंडू पडल्याने जास्त उचली घेतोय पंकज यांचा. स्टेप आउट झाले, मात्र खेळ संपला मिलिंद यांचा. धन्यवाद धन्यवाद. जे 2 चेंडूचा खेळ बाकी आहेत, 2. आणि नक्कीच मैदानाच्या आतमध्ये भालचंद्र उर्फ बाबू त्यांनी मागच्या स्पर्धेमध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती. संघनायकांना त्यांनी चांगली संधी दिली होती. मालजीपाडा संघ अपोजिट, आणि तोच ठरला होता. त्या सामन्यावर पुरस्कार त्यांनी पटकावला होता. तोच मैदानाच्या आतमध्ये बाबू. 2 चेंडू बाकी आहेत आणि धाव संख्या झालेली ती 46. हा चेंडू पडल्यानंतर किती उचली घेतो बघा. कुठला चेंडू कुठे निघून गेला. वाईट त्यासाठी पंचांमार्फत येतोय. मोठा ऑब्रेक होता, मात्र मोठा देखील वाईट होता. मात्र एक धावासाठी झुंजत आहेत दोन्ही संघ. आता नक्कीच मालवणी संघ प्रयत्नामध्ये 50च्या पलीकडे जाण्याच्या प्रयत्नामध्ये आहेतच. 48 धावा झालेल्या आहेत. यस, मात्र इथे काय असेल, चेंडू लागतो शोल्डरला आणि नक्की मात्र ही धाव पूर्ण आहे. शेवटचा चेंडू असेल. धाव संख्या 49. जबरदस्त चेंडू आणि हा चेंडू वाईट येतो. खराब चेंडू, हा ब्रेक चेंडू होता. पडल्यानंतर चेंडू बाहेर जातोय. बाबू जागर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जास्त आतून बाहेर आला आणि आणखी अवांतर चेंडू, अवांतर धाव मिळते. 50 धावा पूर्ण. अभिनंदन. हा चेंडू असेल डॉट. जबरदस्त गोलंदाजी केली पंकजने देखील. आणि जे पाहुणे जेवत असतील कृपा करून त्यांनी देखील जेवून घ्यायचं. आपली हक्काची स्पर्धा आहे, घरची स्पर्धा आहे. आणि नक्कीच ओला स्पोर्ट्स ओला यांच्या वतीने पुरस्कृत स्पर्धा क्रमांक 4 सुरू आहे या ओला नगरीमध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये. हा परिसरामध्ये 2 डोंगराच्या कोसेमध्ये सामना सुरू आहे. सुंदर मैदान आहे. आणि आपण ऐकूया डीजेला. धन्यवाद धन्यवाद डीजे. नक्कीच धन्यवाद. आपण टॉससाठी विनंती करतो दोन्ही संघनायक जेम्स बॉन्ड राई टॉससाठी प्लीज यायचं आहे. आणि गावदेव दैसर. चला आपण मंचावरती उपस्थित मान्यवर व्यक्तींचा सन्मान करूया. सर्वात प्रथम ओला माझिवडा परिसरातील माजी नगरसेवक सन्माननीय श्री सिद्धार्थजी ओलेकर सर, आणि त्यानंतर उपवन परिसरातील नगरसेवक सन्माननीय श्री नरेंद्र सुरकर सर
इथे उपस्थित झालेत, तर मी विनंती करेन नरेंद्र सुरकर सरांचं सन्मान आपण इथे करूया. उपवन परिसरातील एक विद्यमान नगरसेवक सन्माननीय श्री नरेंद्र सुरकर सर यांचा इथे सन्मान आपण करतोय. कॅमेरामॅन आज वेळात वेळ काढून इथे उपस्थित झाले आणि नक्कीच त्यांचा पुन्हा एकदा आम्ही आभार मानतोय. त्यानंतर यंग डेसन पर्सनॅलिटी सर्वांचे लाडके सिद्धूदादा सिद्धार्थजी ओलेकर सर यांचा इथे सन्मान आपण करतोय. आणि नक्कीच आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा या इलेक्शनामध्ये सिद्धूदादासाठी. पुन्हा एकदा सत्ता दादाच्या हाती यावी हीच अपेक्षा असेल. दहीसर या. चला ओके कॉम्प्लेक्स हेमा सर. मालोली संघाला विनंती करतो का लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावा. खूप वेळ लागत आहे या सामन्यासाठी. एकंदरीत टाईम पाहिला ना तर फलंदाजी करताना सुद्धा वेळ लागलेला आहे आणि आता क्षेत्ररक्षण करताना वेळ लावू नका. दोन्ही संघांना सांगतो फटाफट या, जेणेकरून तुम्हाला सेमीफायनल एकदम आनंदित खेळता येईल. 5 ओव्हरची खेळता येईल असं करा. प्लीज टॉससाठी वरती यायचं आपल्या आदरणीय सन्मानित व्यक्ती स्टेजवरतीच आहेत. मिलिंद वरती स्टेजवरती या. प्रफुल्ल देखील आलेले आहेत. तर दोन्ही संघांमध्ये आपण टॉस करणार आहोत. तर टॉस बॉक्समध्ये आपण टॉस करणार आहोत. दहीसर वर्सेस राही या दोन संघादरम्यान टॉस केलं जाणार आहे. महत्त्वपूर्ण मॅच सेकंड राऊंडचा सामना. दुसरा सामना इथे आपण पाहणार आहोत राही वर्सेस दहीसर. विनंती करेन सिद्धार्थजी ओलेकर सर आणि नरेंद्र सुरकर सर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दोन्ही मान्यवर व्यक्ती जस कॉल कोण करत आहे दहीसर. येस दहीसर संघाने इथे टॉस जिंकला आहे आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. ओटो कॉम्बॉक्स हेमा सर. धन्यवाद. सर्व मान्यवरांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. आमच्या या स्पर्धेला आपण भेट दिल्याबद्दल धन्यवाद सर्वांचा. ओळेकर सर धन्यवाद. आणि नक्कीच पहिला चेंडू प्रकाश पाटील यांनी बक्षीस लावलेलं आहे गणेशसाठी. पहिला चेंडू षटकार जर मारला तर रोख रक्कम 1000 रुपये प्रकाश पाटील यांच्या माध्यमातून. चांगला प्रयत्न होता मारण्याचा, मात्र हा चेंडू खाली राहतोय. कार्पेट ड्राईव्ह साहाय्याने खेळतोय आणि या पहिल्या चेंडूवरती स्टार्ट ऑफ द फाउंडेशन वाघवील संघ अपोजिट संघ आहे मालवणी. आणि या नक्कीच 51 धावांचं टार्गेट घेऊन उतरले राकेश आणि गणेश. मागच्या स्पर्धेतील ते चॅम्पियन संघ वाघवील संघ. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली धावत आहेत, मात्र मिलिंद थोडे कमी पडले. कदाचित किंचित हा झेल झाला असता, मात्र आज मिलिंद जास्त धावत नाहीये. संतोष कोळी देखील चांगला धावतो. सुंदर फटका, मात्र लँडिंग बघा, पंचाने लँडिंग कुठे बघायची ती, आणि ही लँडिंग चांगली ठरते. हा मिळतोय दमदार बहारदार राकेशच्या बॅटमधून आहे तो षटकार.
काटामाठान गोय तुझी कारीन मी पालकी काटामाठान गोय तुझी कारीन मी पालकी दरी वर्षाचे वर्षाला दरी वर्षाचे वर्षाला आई गाव देवी माते अगो माझे नवसाला आई गाव देवी माते अगो माझे नवसाला आई गाव देवी माते अगो माझे नवसाला. धन्यवाद धन्यवाद डीजे. नक्कीच धन्यवाद डीजे. महेश मार्फत चांगली गोलंदाजी होते, मात्र हा फटका सुंदर सक्सेसफुल ठरतोय राकेश यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा फुलटा चेंडू बघायचा, चेंडू आडला जातो सीमारेषा आतमध्येच. चांगली फेकी बघायला मिळते निलेश मार्फत आणि नक्कीच या चेंडूवरती एकच धाव. धन्यवाद ओळेकर साहेब, धन्यवाद. नक्कीच उद्या देखील संपूर्ण टीम ओळेकर साहेबांची उद्या संध्याकाळी बक्षीस वितरण सोहळा देखील उपस्थित राहणार आहेत. आणि नक्कीच आणखीन धावा कशा येतील आज प्रयत्नामध्ये असतीलच. बॅटर गणेश स्टेप आउट खेळले, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही आहे. मला डॉट चेंडू निघून जातो. यष्टीरक्षक मिलिंद यांच्या हातामध्ये. जबरदस्त गोलंदाजी सुरू आहे महेश यांची. आज थोडं वारा पण नाही आहे मित्रांनो, जास्त गरम आहे आणि उष्ण देखील वाढलेले आहेत. रात्र थंडी पडते, दिवसा गरम होते. सुंदर फटका अगदी चेंडू जातोय धर्मेंद्र कोल्यांच्या हातामध्ये आणि चांगली फेक आहे धर्मेंद्रांची, मात्र चेंडू थोडा उशिराने आलेला आहे आणि या चेंडूवरती बघता बघता आलेल्या आहेत त्या 2 धावा. धाव संख्या 12 शतक संपलेलं पहिलं बिनबाद. 12 धावा 91 धावांचा पाठलाग सुरू आहे. वाघवील वर्सेस मालवणी कोलीवाडा. एका बाजूला आगरी, एका बाजूला कोळी असा सामना सुरू आहे. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये श्री परशुराम तुकाराम कोळी, वय वर्ष जास्त नाही, 62 वर्ष त्यांना सुरू आहे. एवढ्या वयामध्ये ते खेळतात आणि नक्कीच आपल्या गावासाठी खेळतात, आपल्या समाजासाठी खेळतात. ही मोठी गोष्ट आहे. 60च्या पलीकडे खेळाडू आहेत दहिसर संघामध्ये. बबन हे देखील चांगले खेळाडू आहेत. निलेश ना नंबर 2चा गोलंदाज निलेश येतोय. 5 शतकामध्ये 50 धावा केल्या होत्या आणि 51 धावांचं आव्हान वाघवील संघासमोर ठेवलं होतं मालवणी संघाने. लो फुलटा चेंडू होता, चांगला समाचार घेण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूचा बॅट संपर्क होत नाही आहे. चेंडूचा डॉट चेंडू येतोय, मात्र हा फटका अगदी समोर खेळला होता. नक्कीच षटकार किंवा बरेच धावा आल्या असत्या या चेंडूवरती. निलेश चांगली गोलंदाजी. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली. क्षेत्ररक्षक आहे प्रमोद कोळी, सोडणार नाही, पकडतो झेल, संपतोय राकेशचा खेळ. धन्यवाद धन्यवाद. जे कोणी प्रेक्षक, जे कोणी पाहुणे, जे कोणी खेळाडू जेवायचे असतील तर तुम्हाला हात जोडून अशी विनंती असेल, लवकर लवकर जेवून घ्या
आणि तुम्ही कुठे प्यायला बसल्यानंतर संध्याकाळी 4 वाजता आल्यानंतर आम्हाला जेवण भेटलं नाही, ही तक्रार आम्ही घेणार नाही, याची नोंद घ्या आपण. अशी सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. अशी वारंवार सूचना तुम्हाला देतो आम्ही. सुंदर फटका असेल, मात्र हा फटका दोघांच्या गॅपमधून जातोय, मग चेंडू आडला जातोय. धर्मेंद्र कोळी तिथे चांगली फिल्डिंग, मात्र थोडा अपुरा थ्रो येतोय. या चेंडूवरती आलेल्या आहेत त्या 2 धावा ना, 2 धावा. डॉक्टर साहेब मैदानाच्या आतमध्ये, डॉक्टर डाकी. चेंडू हवेमध्ये, अगदी क्षेत्रक्षेत्रात चेंडू दिसत नाही कारण समोर सूर्य आहे आणि सेफ लँडिंग चेंडू होतोय. आणि या फटक्यावर देखील बघता बघता 2 धावा. झेल झाला असता, मात्र समोर अगदी बाजूलाच महेश उभे होते, डोक्यावर कॅप देखील आहे, मात्र समोर डोक्यावरती सूर्य आहे आणि त्या सूर्याच्या किरणामुळे हा चेंडू दिसला नाहीये. दोन धावांचे फटके सुरू आहेत वाघोली संघाच्या वतीने. डॉक्टर साहेब बघायचा फटका आणि सुंदर अप्रतिम सक्सेसफुल झेल ठरतोय संतोष कोळे यांच्या माध्यमातून. डॉक्टर साहेबाला परतावं लागेल. सुंदर झेल संपतोय डॉक्टर साहेबांचा खेळ. संतोष कोळे यांनी सुंदर झेल टिपलेला आहे. सुंदर झेल टिपला. नक्कीच डॉक्टर साहेबांनी देखील टाळ्या वाजवल्या. आम्हाला चांगला जरी फटका असला, मग तितकाच चांगला संतोषने देखील झेल टिपला. आता मैदानाच्या आतमध्ये नंदू सबका बंधू. शेवटचा चेंडू असेल निलेश यांच्या गोलंदाजीवरती. धाव संख्या 16. अगदी स्लो खेळ पुढे गेले आणि हलकासा चेंडू ढकलून दिला कव्हर्समध्ये. चेंडू उचले पण थोडा उशीर होतोय, मात्र या चेंडूवरती बघता बघता 2 धावा झाल्या पूर्ण आणि संघाला नेऊन ठेवलंय 18 या धावेवरती. सरासरी 9ची आहे आणि उर्वरित 18 चेंडूमध्ये धावांची गरज आहे 33. सरासरी 11वर पोचलेली आहे. नक्कीच मात्र आत्ता येणारा गोलंदाज कोण असेल, कोण गोलंदाज कमी धावा देऊन चांगले चांगले गडी बाद करेल, तर नक्कीच मॅचमध्ये वापसी करू शकतोय मालवणी संघ. मिलिंद वैती नक्कीच मागच्या स्पर्धेमध्ये त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती, मग त्यांच्याकडून चांगली फिल्डिंग झाली नव्हती हे देखील तुम्हाला माहिती आहे. मात्र आत्ता चांगली गोलंदाजी करावी लागेल. 7 चेंडू चांगले टाकावे लागतील, 1-2 गडी बाद करावे लागेल, कमीत कमी धावा द्यावा लागतील या येणाऱ्या 7 चेंडूमध्ये. मात्र हे षटक निर्णायक षटक असेल. मात्र या षटकामध्ये मार बसला तर नक्कीच वरचढ ठरतोय तो वाघोली संघ. कमी धावा जर दिल्या तर नक्कीच वरचढ ठरेल मालवणी संघ. बघायचं काय होतं आणि देऊया दोन्ही संघाला शुभेच्छा. समान संधी आहे दोघांना. बघा क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं, मग असे 6 चेंडू 6 धावा देखील कधी कधी मागास पडतात, कधी कधी झालेले नाहीत. पुढला चेंडू आहे, मात्र जास्त धाव मिळणार नाही. चेंडू जातो डी झोनमध्ये. एकच धाव 9चा इशारा देखील येतोय पंचांमार्फत. नक्कीच मेघनाथ गोंडले साहेबांनी देखील बक्षीस लावण्याचं काम केलेलं आहे. रोख रक्कम 2000 रुपये. लागोपाठ 2 चेंडू 2 षटकार जर मारले गणेश यांनी तर नक्कीच गोंडले साहेब यांच्याकडून रोख रक्कम 2000 रुपये. 2 चेंडू 2 षटकार मारा आणि रोख रक्कम 2000 रुपये कमवा. अध्यक्ष मेघनाथ गोंडले यांच्या मार्फत.
सुरेख चेंडू कार्पेट ड्राईव्ह होते. बाबू चेंडू अडवतो बघायचे ते बाद नाही आहेत. चेंडू फेकल्यानंतर त्यांचा पाय लागतो एस्टनवरती. बाबू काय झालं? आणखीन एक फोन येतोय. सन्माननीय भूषण पाटील साहेब आम्हाला फोन करतात इथे विश्वाचा मुकादम्यांना. 2 चेंडू 2 षटकार जर मारले गणेश भाऊने तर रोख रक्कम 10,000 रुपये देतील तुम्हाला. बघा काय प्रेम आहे गणेशवरती. 2 चेंडू 2 षटकार मारा. प्रकाश भाऊ 2,000 रुपये. मेघनाथ भाऊ यांच्याकडे 2,000 रुपये आणि यांच्याकडून 10,000. बघा 14,000 तुम्ही कमवाल. सुरेख चेंडू असेल, वेगवान चेंडू होता. अगदी चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय आणि सरळ आपल्या एस्टिरेक्सच्या हातामध्ये जातोय. मास्टरांच्या मागे महेश आहेत. आणि चेंडू अगदी बॅटला स्पर्श करतो आणि चेंडू एस्टनवरती आणि नंदू पाटीलची खेळी समाप्त होते. या मॅचमधून नक्कीच थोडं वापसी करतोय असं मला म्हणायला हरकत नाही आहे. अजून पंकज बाकी आहे. भरपूर खेळाडू बाकी आहेत. मात्र चॅम्पियन संघ म्हटला तर वाघील संघ आहे. मात्र त्यांना देखील पराभूतच्या समोर जावं लागतं कधी कधी. धावसंख्या 21-51 धावांचा पाठलाग सुरू आहे. अजूनही चेंडू शिल्लक भरपूर आहे. 30 धावांची गरज आहे. 15 चेंडू 30 धावा. 30 धावा 15 चेंडू. वातावरण देखील तापले, मॅच देखील तापले. पंकज गोंधले मैदानाच्या आतमध्ये. मात्र पंकज गोंधले आल्यानंतर थोडा गोलंदाज देखील गोंधळून जातो. चांगला बॅट्समन आहे. अष्टपैलू खेळाडू आहे. सर्व गुण संपन्न खेळाडू आहे. कैसा मैदानाचा आढावा घेताना पंकज. मिलिंद सज्ज. पुलटा चेंडू. मात्र ही संधी चालून आली पंकजकडे आणि संधी सोडणार नाही. चुकीला देखील माफी नाही आहे. हा येतोय पंकजच्या बॅटमधून सक्सेसफुल, वंडरफुल आणि ब्युटिफुल षटकार. मात्र असे जर चेंडूतून टाकले तर नक्कीच पंकज भरपूर लांबच लांब षटकार मारणारा खेळाडू आहे. तो भरपूर तुम्हाला लांबच लांब षटकार मारेल. चुकीला माफी नाही आहे क्रिकेटच्या माध्यमातून. आणखीन एक मोठा फटका असेल. बिग 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 ही आहे दमदार बहारदार मिळतील या 6 धावा षटकार. पंकजच्या बॅटमधून लागोपाठ 2 चेंडू 2 षटकार. कमॉन डीजे. थोडी टीम मीटिंग सुरू आहे. धन्यवाद. 2 चेंडू 2 षटकार मारल्यानंतर थोडी टीम मीटिंग सुरू आहे मालवणी संघाची. आणि नक्कीच आपला जो फॉर्म आहे बॅटिंगमध्ये तो नक्कीच कायम आहे. 2 चेंडू 2 षटकार आल्याला मारतोय पंकज गोंधले. मात्र थोडा गोंधळून गेलेला गोलंदाज. पहिला षटकार मारतोय मिडअपच्या अगदी वरून कॅमेऱ्याच्या बाजूला
आणि नक्कीच दुसरा षटकार येतोय तो फाईन लेग परिसरामध्ये लांब षटकार मारतोय आणि चेंडू आता त्या स्विमिंग पूलमध्ये चेंडू गेलेला आहे. चेंडू जर खराब असेल तर चेंडू घेऊ नका. सुंदर अप्रतिम चेंडू समाप्ती होते. मात्र हा चेंडू कुठे होता मिलिंद, मात्र अशा चेंडूची गरज होती मालवणी संघाला. मात्र असा चेंडू टाकला असता तर या धावा देखील गेल्या नसत्या, धावा देखील कमी झाल्या असत्या. मात्र जे आव्हान दिलेलं आहे 51 ते देखील करता करता वाघवील संघाच्या नाकीनं आलं असतं. मात्र 2 षटकार मारल्यानंतर वाघवील संघ आपला जो फॉर्म आहे, आपला दरार आहे तो कायम ठेवतोय. उपरले का डायरेक्ट कल हाँ तो उपरले का बहुत दुख आएगा गंदा वाला 12-18 हाँ धर्मेंद्र कोळी येतो. धन्यवाद धन्यवाद. नक्कीच आता गोलंदाज वापरलेला आहे मालवण संघाने बेस्ट वर्सेस बेस्ट असा गोलंदाज वापरलेला आहे. धर्मेंद्र कोळी जबरदस्त गोलंदाज आहे. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे वाघवील संघाला. 18 धावांची गरज आहे 12 चेंडूमध्ये. धर्मेंद्र कोळी वर्सेस गणेश. अगदी शॉर्ट चेंडू होता, चेंडू निघून जातोय. ब्लाइंड स्ट्रोक खेळले, चेंडू होतोय डॉट. नक्कीच हा सहज सामना सोडणार नाही मालवणी. तुमच्याकडे बॅट्समन आहेत, आमच्याकडे बॉलर आहेत. धावून काढायचं आहे. धावून काढायचं. धावा चेंडू आलेला आहे. नक्की तिथं सुखरूप पोचतो. या फटक्यावरती आलेल्या त्या 3 धावा. थोडे कमी पडतात महेश चेंडू फेकण्यामध्ये आणि लगेच कॉल देतोय 10 म्हणून पंकज. मात्र ही 3री धाव देखील पूर्ण करतोय पंकज आणि गणेश. 10 चेंडू आणि 15 धावांची गरज. पहिला चेंडू डॉट आल्यानंतर थोडं कमबॅक केलं होतं मालवणी संघाने आणि नक्कीच दुसऱ्या चेंडूवर 3 धावा आल्यानंतर पुन्हा एकदा सामना बॅलन्सिंग होतोय 50-50%. पुन्हा एकदा स्ट्राईक कोणाकडे गेले बघा, पंकजकडे स्ट्राईक गेली. हा महत्त्वाची गोष्ट आहे. 3 धावा कशाला घेतल्या मी, यासाठी घेतल्या होत्या. जबरदस्त चेंडू, यॉर्कर चेंडू होता, सुपर चेंडू होता, सक्सेसफुल चेंडू होता. मात्र गणेश थोडा पडतो. थोडी मिसफीड मिलिंद मार्फत होताना दिसते. मात्र थोडे कमी पडतात मिलिंद. मात्र क्षेत्ररक्षक मार्फत मिलिंदचा अव्वल नंबर या 23 संघामध्ये येतोय. मात्र तो आज मिलिंदला काय झाले, मगाशी मी उल्लेख केला मिलिंदची जबरदस्त फिल्डिंगमध्ये चांगले आहेत मालवण संघामध्ये. प्रसन्न किनी आहेत, मंगेश पाटील आरके संघामध्ये आहेत. असे बरेचसे खेळाडू मग आहेत क्षेत्ररक्षकमध्ये. मात्र मिलिंदचे देखील नाव या टॉप 10मध्ये रँकिंगमध्ये येतं तुमचं मिलिंद. मात्र आपल्या संघासाठी चांगली फिल्डिंग केली पाहिजे, चांगली फेकी देखील केली पाहिजे. मात्र थोडे कमी पडतात. पुन्हा एकदा स्ट्राईकवरती पंकज. जिथपर्यंत स्ट्राईकवरती पंकज आहे तिथपर्यंत मालवणी संघाचे ठोके वाढत चाललेले आहेत. नऊ 13. फुलटच चेंडू होता.
वाईट सेशनला पंचांमार्फत येतोय. अवांतर चेंडू, अवांतर धाव मिळते. वेगवान चेंडू होता. मात्र ही जर ओपन मैदान असलं ना तर नक्कीच हा चौकार देखील लगेच गेला असता. इतका फास्ट चेंडू होता. 9 चेंडू 12 धावा. 12 धावा 9 चेंडू. पुलटा चेंडू हा आहे आजच्या दिवसातील सर्वात लांब षटकार पंकजच्या बॅट मधून आलेला. वंडरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल षटकार. मात्र जे धन्यवाद बक्षीस लावलेलं गण्या भाऊनं बक्षीस लावलेलं आहे. मात्र षटकार कोण मारतोय? पंकज मारतोय. बक्षीस लावलं गण्या भाऊनं. षटकार मारा आणि बक्षीस कमवा. अगदी शॉर्ट चेंडू आपटला होता. असा धाव मिळणार नाही. एकच धाव मिळेल तरीच चालेल. मात्र चेंडू जास्त आपटला होता धर्मेंद्र यांनी. मात्र शेवटच्या चेंडू पॅटला चेंडू फरसे होतोय आणि चेंडू जातोय 3 झोनमध्ये. 7 चेंडू आणि 5 धावांची गरज. भरपूर लांब षटकार मारला पंकजच्या बॅटमधून येतोय. एक वेगवान चेंडू, तितकाच वेगाने फटका मारलेला हा षटकार. पुन्हा एकदा वेगवान चेंडू होता. मात्र हा चेंडू डॉट येतोय. ह्या डॉट चेंडूची गरज होती मालवणी संघाला. मात्र उशिराने चेंडू पडते डॉट. मात्र आत्ता मात्र शेवटचे 7 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये गरज आहे 5 धावांची. आपण लक्ष द्या, विकेटकडे लक्ष देऊया. मालवणी संघाचे 6 गडी बाद झालेले आहेत आणि वाघोली संघाचे 3 गडी बाद झालेले आहेत. मात्र संधी आहे वाघोली संघाला आणि टॉस देखील वाघोली संघ जिंकला होता. मात्र दोन्ही बाजूनी संधी आहे, टॉसचा पण आणि विकेटचा पण. दोन्ही बाजूला बेनिफिट वाघोली संघालाच आहे. नक्कीच आता थोडे खुश झाले तानाजी पाटील. एक चांगले व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्ती आहेत, चांगले खेळाडू आहेत आणि नक्कीच एक भारतीय खेळाडू आहे. वेट लिफ्टिंगमध्ये 50+ त्यांनी भाग घेतला होता सिंगापूर येथे आणि त्याच्यामध्ये गोल्ड मेडल जिंकलं होतं तानाजी पाटीलांनी. पॉवर वेट लिफ्टिंगमध्ये गोल्ड मेडल जिंकलेला एक चांगला व्यक्तिमत्व आपला आगरी बांधव तानाजी पाटील. 6 चेंडू, सुरेख चेंडू, सुरेख फटका. बाबू चेंडू, चांगला प्रयत्न होता बाबूचा आणि मिसफील्ड आणि चेंडू जातोय दन दन दन. या आलेल्या त्या 4 धावा. हा बघा षटकार मारला, बक्षीस लावलेलं आहे. गणेभाऊ षटकार मारा. बघा तुम्हाला 14-15 हजार भेटतील बक्षीसला विनर. आणि विजय षटकार मारा प्रकाश पाटील यांच्याकडून 1000 रुपये. चांगला प्रयत्न होता मारण्याचा बघा. मात्र विजय धाव नक्कीच येईल. विजय रन त्यांच्या बॅटमधून येणारच. ज्यांनी पहिली धाव बनवली होती तोच खेळाडू शेवटची देखील धाव बनवतोय. तो आहे खेळाडू गणेश. 1 धावांची ते गरज आहे. यस, मात्र हा चेंडू देखील डॉट येतोय. आणखीन काही धावांची गरज असते ना तर हा सामना सहज झाला नसता. मात्र चौकार केल्यानंतर सामना सोडून दिला असं म्हटलं वाटतं मालवणी संघाने. हा येतोय बॅटनी क्लीन विजय वाघोली संघाचं. अभिनंदन. तितकंच कौतुक मालवणी संघाचं देखील केलं पाहिजे. संतोष कोळी, चांगला तुमचा प्रयत्न होता जिंकण्याचा. मात्र जिद्द तुमची चांगली होती. मात्र मध्यंतर तुमची चांगली गोलंदाजी झाली नाही आहे. खास करून मिलिंद वैते यांची मार बसला. 2 चेंडू 2 षटकार मारले आणि नक्कीच अभिनंदन वाघोली संघाचा. आणि नक्कीच चॅम्पियन संघ आहे या परिसरामधील वाघोली संघ. अभिनंदन, तितकंच कौतुक. आणि नक्कीच पुढील सामना आहे जेम्स बॉन्ड राई वर्सेस गावदेवी दहीसर. या कडू भाऊ या.
वाघीलच आगरी आमची आण्याची नगरी